नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत खरीप पीक विमा वितरण कशा प्रकारे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ही आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। खरीप पीक विमा 2022च्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि दिलासदायक अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना अनुदान उर्वरित हप्ता वितरित करण्याचे निर्देश अलीकडे देण्यात आले आहेत। या सरकारच्या निर्णयामुळे 2022चा खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेला असलेले शेतकरी मार्ग मोकळा जाणार आहे असल्याचे बोलले जात आहे। खरीप 2022मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर काही जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढून पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले होते व त्या शेतकऱ्यांच्या समायोजनांचा पीक विमा अजून दिला नव्हता। तर आता काही जिल्ह्यातील पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे पीक विमा मंजूर झाला होता, परंतु मंजूर झालेला पीक विम्याचं वाटप अद्याप झालं नव्हतं। 15 सप्टेंबर 2023 नंतर ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्यादरम्यान केलं जाईल अशा प्रकारचे काही ग्वाही देण्यात आली होती व तसेच सरकारच्या तशा प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले होते, परंतु अद्याप देखील राज्य सरकारची हिस्सा वितरण न झाल्यामुळे अनुदान वितरित न झाल्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या वाटपामध्ये दिरंगाई केली जात आहे आणि अखेर आता राज्य सरकारचे उर्वरित हप्ता अनुदान हे वितरण करण्यात आदेश देण्यात आले। राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022साठी जवळ 61,52,00,000 रुपये उर्वरित हिस्साचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या जी.आर.नुसार राज्यातील भारतीय कृषी विभाग कंपनीजवळ 41,64,864 रुपये, तर बजाज अलियान्ज जनरल इन्शुरन्स कंपनीचे जवळपास 52,52,38,837 रुपये, तर HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने 5,23,99,493 रुपये, तर ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने 2,26,74,988 रुपये व तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे 1,57,57,824 रुपये, एकूण जवळपास 61,52,00,000 रुपये पैसे राज्य सरकारच्या हप्त्यात उर्वरित अनुदान होते व हे राज्य सरकारचे अनुदान आता वितरण करण्याची मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, यांच्याचमुळे आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये जसे की छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर असेल किंवा परभणी असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये या पीक विमा वाटप होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होत्या। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी विभागाचे तथा प्रकाराची माहिती स्पष्टीकरण देण्यात आले होते, परंतु अद्याप देखील हे वितरण झालं नव्हतं आणि आता हे अनुदान मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांचे पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगत आहे। हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।